मुलांना उद्या फक्त जागाच होणार. निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भक्ताचा हे वर्म निष्ठा विठ्ठली विश्वास हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज यांना साथ करतील हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराष्ट्र.
निष्ठावंत भाव भक्तांचा सोधर निष्ठावंत भाव भक्तांचा सोधर निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्तांचा सोधर निष्ठावंत भाव भक्तांचा सोधर हरे निष्ठावंत भाव भक्तांचा हरे निष्ठावंत भाव निर्धार ही मरणाच को नहीं निर्धार हे मरणाच को नहीं निष्ठा निष्ठा विठ्ठल विश्वास
Hare
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे शांतं शाश्वतं प्रेमनगं निर्वाण शांतिप्रदं ब्रह्माशं फणीन्द्र सेव्यमणिशं वेदान्तवेदं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्यास्वहारगुपतिर्दये स्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्वरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं च श्री गुरुचरण सरोज राजा निज मनो मुकुर सुधारि बरनो रघुबर बिमल जसु चोदाय कुपलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार सिया राम मैं सब जग जाने हरहु प्रणाम मोरि मंगल भवन मंगल प्रभु सुदशरथ हाजिर बिहारी राम राम
म्हणायचंय वाणी पवित्र करून घ्या. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज 10व्या सुबटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला घडविले स्वराज जेणे सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजी तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला विठ्ठल विठ्ठल तरुणांनो विनंती आहे तुम्हाला मागं बसलेली ज्येष्ठ मंडळी आपण पुढे या हे लेकरांनो तुम्ही समोर या आणखी विनंती करतो या कृष्णा भाऊ या जरा समोर या आणखी सरका पुढं जागीच नका करतो जरा पुढे या सरका पुढं सरका पाठीमागे बसलेली या जरा पुढे या लेकरांनो या पुढे या सरका पुढं आणखी सरका पुढं तो साऊंड मध्येच ठेवला हो जरा या पुढे सरका पाठीमागे तरुण मंडळी या समोर चटाईच असावी असं काही नाही या जरा समोर या सरका गोड आहे आदर्श घ्यावा कुबेर गेवराईचा एवढी तरुण बहुत बढिया आओ आगे आओ इकडे बसलेली ज्येष्ठ मंडळी या जरा समोर या बरं वाटेल तुमच्याकरता आम्ही 200-400 किलोमीटर सकाळचं मुंबईचं कीर्तन करून आलोय या जरा एवढा प्रवास केला आम्ही 300-400 किलोमीटर आमच्यासाठी सरका जरा पुढं या जरा या पुढं वा विठ्ठल विठ्ठल निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार युवर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे संप्राप्त सेवी करता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्तते करता अंतकरणाच्या समाधाना करता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रोवली विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा आशय श्रीमंत अभंग चिंता न करता घेतलाय विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला गेवराई कुबेर या ठिकाणी अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारचा सोहळा या सप्ताहाला ज्यांचं त्या ठिकाणी बऱ्याचशा काळापासून ज्यांचं योगदान आहे ज्यांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी अध्यात्म उन्नतीचा प्रवास आपल्या गेवराईचा चांगला चालू आहे अशा आमचे किसन महाराज कुबेर आणि उत्तम महाराज हे वारकरी संप्रदायातील अतिशय ज्येष्ठ माणसं आहेत संप्रदायाची खऱ्या अर्थाने तरुणांना आवड या ग्राउंड लेवलला परमार्थ पोहोचवला समाज आकर्षित केला या सगळ्या मंडळीचं भलं मोठं योगदान आहे म्हणून त्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या गावचा सप्ताह ज्यांनी चालू केला मला आल्यानंतर कळालं आमचे ज्येष्ठ व्यक्ती आमचे बाबासाहेब महाराज आनंदे महाराजशी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणारविंद विनम्र भावे अभिवादन करतो
संतांनी दिलेली ही खऱ्या अर्थाने आपल्याला भला मोठा हा त्यांचा ठेवा आहे आणि तो आपण या ठिकाणी नावाने केशवराजा केला ने मग चालवी माझा या अनुषंगाने हा आपला उत्सव छोट्याशा मंदिरातला उत्सव आज खऱ्या अर्थाने एवढा नेत्र दीपक होतोय ही परिसरासाठी मोठी आणि आपल्या गावासाठी गौरवास्पद या ठिकाणी गोष्ट आहे. अतिशय गोड अशा नजर लागेल असा उत्सव आपण या ठिकाणी गेवराईकर आपण करताय द्यावे तेवढे धन्यवाद आपणास कमी आहे. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे. अनादी काळापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने आपण हा सोहळा करतोय. शता एका जन्माच्या शेवटी कृपाळुबा पोटी येईल दया. अरे परमात्म्याला आमची दया यावी, गेवराईकर आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं या अपेक्षेने आपण हा सोहळा या ठिकाणी आयोजित करतायत. सगळ्यांना धन्यवाद देईल. अन्नदान देणारी माणसं आहेत, सगळ्यांचं भलं मोठं योगदान आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आमचे अर्जुन दादा आणि कृष्णा दादा. खरं तर अर्जुनराव पुण्यावरून फॅमिली आली आहेत, ताई आलेल्या आहेत, शिक्षिका आहेत. अतिशय मोठं योगदान त्यांचं आहे. सगळ्याच मंडळीचं भलं मोठं योगदान आहे. खरं तर काय माहिती का, दान देण्याकरता माणूस श्रीमंत असावा असं नाही, अंतकरण श्रीमंत असलं पाहिजे. काय होतं कधी कधी देणे के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता. किसी के पास देने का दिल होता है लेकिन देने के दिन नहीं होते. पण कुबेरच आहात तुम्ही, देणे के दिनही आहेत आणि देणे का दिलही तुमच्याकडे पाहायला मिळतोय. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर त्यांना एका साधकाने प्रश्न केला, महाराज दान कशा करता करायचं. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, आपलं काहीच नाही अशी बुद्धी दृढ होण्याकरता माणसाने दान केलं पाहिजे, त्याकरता दान केलं पाहिजे. अतिशय गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी करतायत. सगळ्यांनाच मी या ठिकाणी धन्यवाद देईन. बहुधा सगळ्यांचं तरुणांचं योगदान आहे. वाजवायचं तर जोरदार वाजवा ना. अतिशय सुंदर तरुणांचं भलं मोठं या ठिकाणी योगदान आहे. सगळी तरुण मंडळ सक्रिय आहे. खरा धर्म तुमच्या खांद्यावरती आहे. अतिशय आनंद वाटतोय. येणारा काळ फार भीषण आहे. तरुणांनो तुम्ही सावध होणं अत्यंत काळाची गरज आहे. कारण तरुण आहे, जवान तरुण आहे या महाराष्ट्राच्या मातीची शान. ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो भान, तरच या देशाची उंच होईल मान. अरे या देशाची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलांना शिकवा पसायदान, तरच ठेवील तो तुमचा मान, नाहीतर म्हातारपणात होईल तानातान. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. सगळ्यांनाच या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी कीर्तनाच्या साथी करता स्वर साधनेचे पुजारी ज्यांनी सुरुवातीला चाल गायली ते रामेश्वर महाराज. यमन रागात सुंदर राग त्यांनी आळवला. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गायलं की अगदीच गोड लागतं म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. इकडे दत्ता महाराज, अतिशय चांगला आवाज आहे, ताकदीचा आवाज आहे. परिसराला वैभव महाराज, अतिशय दर्द आवाजात गोडवा आहे. अतिशय कमी वयात चांगलं नाव त्यांनी केलं आहे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. कीर्तनाच्या साथी करता मृदंग अतिशय गोड आहे. जबरदस्त इंद्रासारखा मृदंग वाजतोय. सगळा मंडप त्यांनी हलवून टाकलाय. अतिशय ताकद आहे, वजन आहे माणसाच्या हातानं. अतिशय गोड आहे आणि ती ललकारी, ती वाजवण्याची थाप अतिशय सुंदर आहे, पोषक आहे. आमचे जीवलग अर्जुन महाराज आपणास वंदन करतो. पीटी मास्टर आहे, त्यांनाही धन्यवाद. योगेश महाराज आहेत, आमचे महेश महाराज. अतिशय साधकीय जीवन आहे, साधू वृत्ती आहे, दोघांची पण बंधू आहेत. आदी महाराजांचे मित्र आहेत, आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी महाराज आपल्या गावातील गोड व्यक्तिमत्व आहे. ऍडव्होकेट आहे, आपलं भूषण आहे. आपल्या गावातलं नाव महाराष्ट्रभर पोहोचतंय. ऍडव्होकेट आहे, अतिशय गोड आहे. स्वभाव त्यांचा चांगला आहे, नम्र आहे. अखंड आदरवता होणी असं ती तयाची विनय संपत्ती असं त्यांचं जीवन आहे. म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. बसलेली सगळी मंडळी विनेकरी आहेत, सोबदार आहेत, इकडे सगळी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. बसलेली सगळी तरुण मंडळ, पुरुष वर्ग, सगळ्यांचं नाव घेणं आता काही शक्य नाहीये. तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. हनुमंतराच्या चरणारविंद फुल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो. छत्रपतींचा मान राखून कृष्णमाले आमचे भाकरवाडीचे, वा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय कमी वयात चांगलं नाव कमावलं. त्याचं कारण महाराज विनयता असली, नम्रता असली की माणूस मोठा व्हायला उशीर लागत नाही. अतिशय सिस्टम चांगलं आहे, ऑपरेट छान करतात.
विशेष म्हणजे स्वभावही चांगला, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, अतिशय गोड, अखिल भारतीय वारकरी मंडळाचं त्यांच्याकडे अध्यक्षपद आहे संभाजीनगरचं. आज योगायोगाने ते खाली होते, कीर्तन दुसरीकडचं धुळेचं त्यांचं कॅन्सल झालं आणि त्यांची बहीण वगैरे आहेत, संपर्क झाला आमचा आणि मोठा अंत करून आमचं प्रेम आहे. म्हणून जनार्दन महाराज बोचरे महाराष्ट्री आपणास देखील वंदन करतो. सगळी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो आणि चिंतनाकडे वळतो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा चिंतन करता निवडला. या अभंगामध्ये भक्ताची एकविधता प्रतिपादन करतायत, अर्थात भक्ताची निष्ठा प्रगट करतायत. महाराज निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे ठामपणा, निष्ठा म्हणजे न कधी ढळणारी न कधी चळणारी अचल अशी गोष्ट म्हणजे निष्ठा आहे. एकविधपणा, क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रांत कुठलाही असू द्या, मानवी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा हे शस्त्र तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. सामाजिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐकणारी मंडळी चांगली आहे, दर्दी आहेत म्हणून मी बोलेन. सामाजिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐका ऐका, एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल तर त्या व्यक्तीसमोर एखाद्या आदर्श पंतप्रधानाविषयी त्याच्या हृदयामध्ये निष्ठा असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर तो देशाचा पंतप्रधान नाही होणार, बरं सर, अर्जुन सर, देशाचा पंतप्रधान नाही होणार, पण कमीत कमी तो आमदार खासदार तरी नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे, कुठल्याही साध्यापर्यंत जायचं असेल तर साध्यातला जो प्रवास आहे त्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे, तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात सामाजिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. गेवराईकर, निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते. निष्ठा ही प्रतिष्ठा स्यात् निष्ठस्य कुतकुलं शक्नोति नैष्ठिकस्वीयं धर्मं त्रातुं न चेतरः. निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते. म्हणून सामाजिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे. हे लेकरांनो, बोलू नका, लक्ष माझ्याकडे, हे बोलू नका, बोलू नका, लक्ष द्या माझ्याकडे. गोड आहे लेकर, बसलेत ते, त्यांनी काय असतं ते अगोदरच ऑब्झर्व करतात. महाराज जर धोरणात असेल ते बसले, नाही तर ते सुरुवातीलाच पाहिजे हे लय बोर दिसू राहते, आता लोक बसले नसते पण बसले. लक्ष द्या माझ्याकडे. 781 782 82 7 83 83 म्हणून लक्ष माझ्याकडे जाते. गोड आहे, कोरोनाचा परिणाम आहे. टाका त्यांना इंग्लिश स्कूललाच पाठवा तुम्ही, मराठी भाषा सगळं विसरत चालले. वा विठाल. सामाजिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐका, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा. ज्या गुरुजींकडून आम्ही ज्ञान मिळवतोय त्या गुरुजींबद्दल आमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं अत्यंत महत्वाचं आहे. तर गुरुजींनी जे शिकवलेलं ज्ञान आहे ते तुमच्या पचनी पडणार आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे आपल्याला गुणही दोष वाटायला लागतात. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही दोष वाटायला लागतात. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल ना त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात ना, दोषही गुण वाटायला लागतात. ऐका ऐका, गुरुजींकडून आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे, त्यांच्याबद्दल आमच्यामध्ये निष्ठा असणं अत्यंत महत्वाचं आहे. क्लास 1 अधिकारी व्हायचं, MPC UPC मध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात. तुमच्या अभ्यासाबद्दल तुमचे प्रयत्न, सातत्य, चिरंतर निरंतर अत्यंत महत्वाचे आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हवं ते तुम्ही काहीच केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचंय, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा महत्वाची आहे. प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. माफी मागून बोलेल, प्रापंचिक क्षेत्रामध्ये विश्वास महत्वाचा आहे. नवरा बायको या दोघांचा विश्वास असला पाहिजे तर खऱ्या अर्थाने ते घर न राहता ते घर मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला सांगायचं आहे, आणि परमार्थिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, प्रापंचिक क्षेत्र आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्यसाधारण महत्व दिलंय. ऐका, परमार्थाची पहिली पायरीच काय असेल गेवराईकर, तर पहिली पायरी आहे ती म्हणजे निष्ठा आहे. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे. विठोबासी शरण जावे,
मला इकडे धाक पडतो, याकडे धक्को पडतो. पारमार्थिक क्षेत्रात गेवराईकर निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. या समाजाचं निरीक्षण केलं, निरीक्षणांती तुमच्या लक्षात येईल समाजामध्ये निष्ठा खूप वाढली आहे. समाजात निष्ठा खूप वाढली आहे. पण या कलियुगाने तो निष्ठेबरोबर तो भाव असतो तो खेचून घेतला की काय हे लक्षात येत नाहीये. कलियुगाचं वारं आपल्याला मध्ये जर थोडस डोकावलं तर कलियुगाचं वारं आपल्याला पाहताना मिळेल. कलियुगात दोष म्हणताय तर चित्र तर खूप वाढलंय, परमार्थ तर खूप वाढलाय, निष्ठा वाढली आहे. त्याबरोबर कलियुगाने त्याचा भाव खेचला की काय हे लक्षात येत आहे. पूर्वी जुने माणसं सांगतात गावोगावी एक 7-8% माळकरी असायचे. आता गावोगावी 70-80% माळकरी झाले. पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये 7-8% वारकरी पाहिला माळ गळ्यात दिसली संत समजायची लोक. संत त्या वृत्ती होती, पाठांतर नसू द्या काही नसू द्या, माळ गळ्यात आहे, वारकरी माणूस आहे, संत माणूस आहे. आता 70-80% माळकरी झाले. पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. पूर्वी माळकरी कमी होते पण मनाने खूप चांगली होते. आता माळकरी भले झाले पण मनाने भले कुचके आहेत. अंतकरणात भावना शुद्ध नसेल, इतरांबद्दल हृदयात जर कापट्यता असेल, भल्या मोठ्या माळा घातल्या तर काय कामाच्या आहे. किती बहिरंगाने शृंगार केला म्हणजे भक्त होऊ शकत नाहीये, वारकरी होऊ शकत नाहीये. हरी सदा सर्व काळांतरी कुटील, सदा सर्व काळांतरी कुटील, पेने गळा माळ घालू नये, पेने गळा माळ घालू नये, सदा सर्व काळ अंतरी कुटील. अंतकरणात जर कापटत असेल तर माळा घालण्यात देखील काही अर्थ नाहीये. काय झालं, खाली बसू द्यायचं, हवा लागत नाही का. वा, सध्या हवाच वेगळी चालू आहे ना. विठाल ही लेकरं गावातलीच का, अतिशय गोड आहे. गावातल्या लेकरांनी टाळ घेतला, त्या लेकराला काही येऊ देऊ नका. गळ्यात टाळ हीच मोठी श्रीमंती समजा तुम्ही. येणाऱ्या काळात ही लेकरं महाराज होतील, डॉक्टर, प्रोफेसर, ऑफिसर काय होतील की नाही मला माहित नाही, पण ही लेकरं ज्यांच्या गळ्यात टाळ आहे ना, ही लेकरं चांगली माणसं मात्र नक्की होतील येणाऱ्या काळात. आणि चांगलं माणसं अतिशय गोड आहे. तर येणाऱ्या काळात घाटीचं टाळ पकवा हे विचारल्या जाईल, बा शिकवा द्या त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी टाळ द्या, येणारं आयुष्य खऱ्या अर्थाने सोन्याचं उज्ज्वल राहील. विठ्ठल कापट्यता असेल, कुटिलता असेल, धर्म कैजी तर कैत्र होत्र परमो निर्मत्सरा नाम सता. मत्सर रहित जीवन असेल तर काय कामाचं तुमचं जीवन आहे. मत्सर आणि अनेक माणसं संपली बरं. गजानन तौर सारखी माणसं कशाने संपली, मत्सर आहे. गोपीनाथरावांसारखी माणसं मत्सर आहे ना. लोकांचं दुःख कुठं तो 50 कमवतो ना मी 10च कमवतो, इथला डिफरन्स आहे. अरे उंची बघा ना, तो कुठल्या अँगलनी कुठल्या ट्रॅकनी तो तिथपर्यंत पोहोचलाय. आम्हाला ते कावीज करता येईल का. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. अंतकरणातली मलिनता निवृत्त होण्याकरता तो उत्सव आहे ना. बंगला नसेल होत तर नको, बंगला नाही झाला तरी चालतंय ना, पण त्याची सावली जिकडून पडते तिथं झोपडी. अरे आपले बाज घेऊन जा, मस्त आराम कर, कशाला टेन्शन घेतो. जगायचं तरी किती काय. 10 ताळाची जरी बिल्डिंग बांधली तर 10 बाय 10च्या खोलीतच झोपणार आहे ना. या पलीकडे काय लागतं माणसाला. माणसाने घर सोन्याचं बनवण्यापेक्षा मन सोन्याचं बनवा. मन सोन्याचं बनवा. अरे घरात तुम्ही जर सोन्याचे घास खात असेल पण ओनली फक्त तुमचा डॉगी मित्र असेल, काय कामाचं जीवन. घरात पिठलं भाकर खा पण चौकात रामराम घालतात सगळी लोक, ती तुमची श्रीमंती आहे.
गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागेल त्याकरता प्रयत्न करा. त्याकरता तुमच्याकडे लाख नसू द्यावं, माणूस लाखात एक असला पाहिजे. माणूस लाखात एक असला. छोट्या छोट्या गोष्टी आहे हो, बदला स्वतःला. आयुष्य फार थोडं राहिलं बुवा, काही सोबत घेऊन जाणार नाही तुम्ही. संसारासाठी डोंगर जरी उचलला ना तर बायको तुम्हाला थँक्यू म्हणणार नाहीये. संसारासाठी डोंगर उचला, बायको थँक्यू म्हणणार नाही, पण परमार्थात काडी उचला, बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही. बदलला मी नेहमी म्हणत असतो, काळ बदलत चालला. आई अशी प्रकारचे जीवन जगणारी लोक झाले. विषयांना जवळ केलंय, नामस्मरण नकोय, चिंतन नकोय, भजन नकोय. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, या जमान्यामध्ये नाही गुरुजनांचा आदर, या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. नामस्मरण आणि भजन आम्हाला वाढवतोय का? जितनी उंगलियां मोबाइल पर चलती है उतनी उंगलियां मालो पर चलेगी तो भगवान मिल जाएगा. विठ्ठल अंतकरणात कुटिलता नसली पाहिजे. अंतकरण आमचं पवित्र होण्याकरता एवढी गोपाळ आहे तेथे ही वृत्ती आम्हाला धारण करायची आहे. ही वृत्तीत बदल कधी होईल? माळा नसेल तरी चालेल, तोला मोलाचं वाक्य सांगेल गेवराईकर. ऐकणारी मंडळी चांगली आहे. वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे. या पलीकडे काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाहीये. आदत बस सुधारलो बस हो गया भजन. चांगल्या गोष्टीची सवय लावा, हेच मोठं भजन आहे. या पलीकडे काय वेगळं भजन करण्याची गरज आहे? पण लोकांना झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची सवय झाली आहे. भीती बातें दोहराने की आदत सी हो गई, चलते 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 रुक जाने की आदत सी हो गई. एक सवय लावा गेवराईकर. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है, हम पर श्री राधा रानी की कृपा, राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत सी हो गई, आदत सी हो गई. चांगल्या गोष्टीची सवय. ऐकणारी गर्दी इतर महिला मंडळ म्हणतात कीर्तन बरा करायला मिळाला, पण मधून मधून एवढूच राहिला, असं नको व्हायला. विठाला सप्ताहाचं रंग वाढत चालले आहेत. वारकरी संप्रदाय अतिशय जोमाने वाढतोय. सप्ताहाला अन्नदान वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात. पण अंतकरणाची वृत्ती आपली त्या ठिकाणी क्लिअर झाली पाहिजे. नाहीतर गुलाबजामुनच्या पंक्ती उठतायत पण अंतकरणातली मलिनता जात नसेल तर सप्ताह करण्यात देखील काही अर्थ नाहीये. हे मानवा पाप कृत सुसर्वदा सदा दुराचार रता विमार्गदा क्रोधाग्नी दग्धा कुटलश्य कामनी. सप्ताह यत्नेन कलव पुनंतिते. त्याकरता उत्सव करायचे. 10-5 लाख रुपये तुम्हाला गावाला जास्त झाले का? पण ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन. किती कीर्तन आहे? कीर्तन चांग हो या लोक त्या करताय. वृत्तीत बदल होण्याकरता ही खरं तर मला असं वाटतं 8 दिवस म्हणजे ही वार्षिक चार्जिंगच्या नामाची निष्ठा अत्यंत महत्वाची. काय पूर्वीची जुने उदाहरणं बघितले तर अंगावरती तुमच्या शहारे. सुदामजी ज्या प्रांत अंतर्गत राहत होते त्या प्रांत अंतर्गत सुदामजी खऱ्या अर्थाने फार सुंदर पद तयार करायचे. त्यांचा एक जुना मित्र होता. त्यांचा मित्र होता तो रत्नाकर. चांगली पद गायचा, पण तो राज दरबारात पद गायचा. राज दरबारात पद गात असताना त्याच्याकडे अनेक प्रॉपर्टी वाढल्या गेली. पण सुदामाची अवस्था अशी होती ना, सुदामाची परिस्थिती सगळ्यांना माहित आहे. रत्नाकर सुदामाला म्हणतोय, अरे सुदामा
राज दरबारात काही पदगा तुम्हाला पैसा प्रॉपर्टी मिळेल, नाही नाही, तो राजा चांगला नाहीये, व्यसन करतोय, काही स्त्रियांना सोबत घेऊन बसलेला असतो, मी त्याबद्दल काही पद तयार करू शकत नाहीये. रत्नाकर सुदामांच्या पत्नीकडे जात आहेत. अहो त्यांना पाठवा. सुदामाची पत्नी म्हणजे पत्नी पतिनिष्ठ होती. लेकरांनी पोटाला पुरवावं, 3-3 दिवस उपवाशी राहावं, काय अवस्था होती महाराज. सुदामाचं जीवन आहे, ऐका ऐका डोळ्यात पाणी येईल तुमच्या. सुदामजी पत्नीचं ऐकलं. जात आहेत राजदरबारात. राजदरबारात गेले. राजा बसलेला आहे, समवेत काही स्त्रिया बसलेल्या आहेत, मदिरा पितोय. रत्नाकर म्हणतात राजाबद्दल पद का. राजा म्हणतोय या अवस्थेतलं एखादं पदच्छेद तयार करा, या अवस्थेतलं एखादं पद तयार करा. सुदामजी आहे बोलते. सुदामजी म्हटले नालायक, मूर्ख, नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तुला. कोण आहे हा बोलणारा, कडेलोट करा याला. रत्नाकर माफी मागताय. जाऊ द्या, माझा मित्र आहे, तुम्ही दयाळू आहात, जाऊ द्या जाऊ द्या. मूर्ख माणसाला एखाद्या वेळेस तुमच्यासारखा माणूस नाही असं शहाणा म्हणावं लागत, तुमच्यासारखा सज्जन माणूस म्हणावं लागतं. सप्ताहात 2-4 आडवे चालणारे राहतेच, त्यांना म्हणावं लागतं तुमच्याशिवाय सप्ताह होऊ शकत नाही. अज्ञानाच्याही लाटा खावं लागतात, सज्ञानाच्याही लाटा खावं लागतात. तुमच्याशिवाय माऊली या तिथं तुमच्याशिवाय सप्ताह होऊ शकत नाही राव. हे लई छाती का फुगत होते. तेवढं चॉकलेट दिलं पाहिजे, पण इथं तसं नाही. जाणकार मंडळी आणि हे सगळी म्हटली तरुणांच्या हातात द्यायचं, हे स्वरूप बदललं ना महाराज, हे बदललं. त्याचं अंतकरण पिघळलं. कडेलोट न करता त्याला धक्काबुक्की द्या, लाता घाला, राज दरबाराच्या बाहेर काढून द्या. सुदामजींनी लाता खाल्ल्या, बुक्क्या खाल्ल्या, पण खऱ्या अर्थाने थोड्या पैशासाठी, थोड्या लाखसाठी सुदामजींनी पद नाही गायले बा. एखाद्या आमदाराचा कार्यक्रम असू द्या, बड्डेचा, महाराज 10-5 हजार वाढून देतो, आम्ही 2 तास त्या आमदाराचं तुंतुन गाऊ बा. पण न करी आणि काचा पांगिला हे जीवन महाराज की सुदामा आहेत. किती विशेषता आहे विठ्ठल. पाहायला मिळतात त्या मातीमध्ये. आजही तुम्ही आळंदीत जा, आळंदी ते सुदुमरे ते वासुरे, तिथं भामचंद्र डोंगर आहे जिथं डव कंपनी पडणार होती. आजही तुम्हाला तिथं एक महात्मा पाहायला मिळेल, विश्वनाथ महाराज. मौनी जीवन आहे. गेले 30 वर्ष झाले मूग मटकी हरभरे काय भेटेल ते खातात. शिजवलेलं अन्न त्या महात्म्याने काही खाल्लं नाही. 30 वर्ष झाले भजन चालू आहे सातत्याने. काय निष्ठावान माणसं आहेत महाराज. आळंदीत 2 गिरधर्वा, एक गाथा कंठस्थ गिरधर्वा आणि दुसरी पायीवारी करणारी गिरधर्वा. आताही 2-3 महिन्यापूर्वी बाबांचं निधन झालं महाराज, तुम्हाला माहित आहे. काय जीवन होतं त्या व्यक्तीचं आठवलं म्हणून सांगतो. शरीर थकल्या गेलं, एसटीने प्रवास करायला लागले. खांद्यावरती पताका घेतला, बसमध्ये प्रवेश करतात. कंडक्टरने विचारलं कुठं निघाले. पताके वगैरे घेऊन नाटक करता. रे विटेवरच्या मालकाला पेटण्याकरता चाललोय. नाटके करता एक पताके वगैरे काही बोलले नाही. ते गिरधर्व आहेत ना. शांत जीवन आहे. एक कोलामोलाचं वाक्य सांगेल, सगळं करणारा व्यक्ती शांत राहू शकतो की नाही मला माहित नाही, पण शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो. शांत राहणार की ना, ते जीवन आहे बा, ते जीवन आहे. गिरधर्व काही बोलले नाही. एका विशिष्ट स्टॉपवरती गिरधर्वाला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला. गिरधर्व गाडीतून उतरले, पण गिरधर्वाचा पताका गाडीत राहिला. उतरले, कंडक्टरने विचारलं पताका कोणाचा आहे. तुमच्या माझ्यासारखा एक हापवारकरी आला, तो म्हणला पताका माझा आहे. पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. गिरधर्वाच्या लक्षात आलं पताका तर गाडीत राहिला. वापस येतात, कंडक्टर साहेब माझा पताका राहिला. तो नेला. कुणी नेला, कुणीतरी घेऊन गेलाय. जोपर्यंत माझा पताका येत नाही तोपर्यंत स्टँडवरतीच बसल, भजन करत बसेल. भजन चालू केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. चंद्रशेखर महाराजांकडे पाठाला असताना ही चाल घेतली जायची. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. त्या चालीतला बारकावा असा आहे. माऊली तुमचं नाव काय. हा सुनील सुरेश. हो वा, बोलत जा, मी काही करत नाही, अतिशय गोडा. वा सुरेशराव. चंद्रशेखर महाराजांकडे असताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. त्या चालीतला बारकावा असा आहे. आवडी अनंत आळवावा आहे का आवडी अनंत पळवावा आहे. आळवावा. आता आळवीतेत का पळीतेत. सुंदरे ते ध्याने आणि उभे इथे हुवारी. दळभद्रे असं खलबत्यात कुठल्यासारखं काय म्हणतो. जरा धोरणात म्हणलं पाहिजे. परमार्थ आळवण्या करताय. म्हातारे युट्यूबला कीर्तन ऐकत आहेत. विठ्ठल विठ्ठल आलं की ते स्किप करून टाकते. विठ्ठल विठ्ठल ऐकण्याकरता तुमच्या माझ्याकडे वेळ नाहीये. हा तुमचा माझा परमार्थ आहे.
भजन करत बसले. हा पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. जरा डबं भरून दे, बैर दिशेल जाऊन येतो. डबं घेतलं, बैर दिशेल गेला. वापस आला, बायको म्हणे देऊ का चहा वगैरे. हा म्हणला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बैर दिशेल गेला. वापस आला, बायको म्हणे देऊ का आता चहा वगैरे. हा म्हणला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बैर दिशेल गेला. वापस आला, बायको म्हणे देऊ का आता चहा वगैरे. हा म्हणला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बैर दिशेला. वापस आला, बायको म्हणे देऊ चहा वगैरे. पुन्हा डबं, पुन्हा बैर दिशेल. 24 तासात अर्जुनराव ते 25 वेळेस बैर दिशेल गेलं. बायको म्हणली नक्की पताका कोणाचा तरी चोरून आणलेला आहे. ज्याचा आहे त्याला देऊन टाका, नाही तर हे चालूच राहील. गावाचं, देवाचं, भावाचं खायचं नसतं, चांगलं नसतं, ते देऊन टाका. डोक्यात प्रकाश पडला, धावत धावत आलं. कंडक्टर साहेब, पताका माझा नाही आहे, ज्याचा आहे त्याला देऊन टाका, देऊन टाका ज्याचा आहे त्याला. तो महात्मा बसलाय, भजन चालू आहे. गेले 4-5 घंटे झाले, भजन चालू आहे. देऊन टाका त्यांचा पताका. गिरधर्वाने गिरधर्वाचा पताका पाहिला. एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हरावं, तिला ते काही काळानंतर सापडावं. तिची जशी अवस्था होती गिरधर्वाची, तशी अवस्था जनार्दन महाराज. पताका पाहिला, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतायत. पताक्याला आलिंगन दिलं. तुका म्हणे भक्ती आधी सुख रूपांती, धन धरी पांडुरंग अभंग ही सरेना. पताक्याला आलिंगन दिलं, डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतायत. जोपर्यंत पताका नाही आला तोपर्यंत स्टँड नाही सोडलं. ही खऱ्या अर्थाने याला म्हणतात निष्ठा. विठ्ठल धृतराष्ट्राच्या डोळ्यावरती पट्टी आहे, तो अंध आहे. स्वतःच्या पत्नीला गांधारीला देखील डोळ्याला पट्टी लावून घेतली आहे. सामान्य ताकद आहे का महाराज? ज्यावेळेस पट्टी उघडली, दुर्योधन वज्रदेही बनवण्याची ताकद त्या मायमाऊलीत आहे. किती निष्ठा म्हणावं लागेल. पती निष्ठा आहे. आता अवघड झालंय. बायको म्हणजे घरातील स्त्री म्हणजे शक्ती आहे. तुम्हाला वाटेल मग पुरुष कोण आहे? पुरुष सहन शक्ती आहे. ज्याला कळलं त्याने बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. गावात सर्कस आली, नवरा बायकोला म्हटला गावात सर्कस आलेली, एखादं माकड घरी घेऊन येतो. त्यावेळेस बायको म्हटली तुम्ही असताना त्याची काय गरज, त्याच्यापेक्षा पाहिजे विनोद असावा जनार्दन महाराज, पण तो उंचीचा असला पाहिजे. एक जणाचं डोकं दुखायला लागलं, त्याच्या हितचिंतक मित्राकडे गेला, हितचिंतक शत्रूकडे गेला. अरे माझं फार डोकं दुखतंय, प्रॉपर काहीतरी मला अर्जंट इलाज सांग जेणेकरून माझं डोकं बरं होईल. तो म्हटला एक काम कर, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होईल. हा म्हटला कर पाय पुढं. थोडीशी पाहिजे आहे. बायको नवऱ्याला म्हणे ज्यांनी तुम्हाला धोका दिला ना, ज्यांनी तुम्हाला धोका दिलाय तुमच्या जीवनात, त्यांचं घर देखील पाहायचं नाही, उमरा देखील तुम्ही ओलांडायचं नाही, अजिबात नाही. पण हा म्हटला काय नाविलाज आहे, सासुरवाडी आहे ना. विठ्ठल निष्ठा महत्वाची आहे. कोरोनात तुमची माझी निष्ठा कळाली. डॉक्टरने सांगितलं जगायचं असेल तर ढवळे बटाटे खावं लागेल. बऱ्याच जणांनी माळा तोडल्या तटाकट. ढवळे बटाटे आनंदाने हाणले. आजी आम्हा येथे वाचविले देवे नाही तरी जीवेना वाचतो. योगक्षेम वहाम्याम, आम्ही हे फक्त म्हणायचं ठेवलंय. त्याच्या कृपेने आम्ही बरवे झाले. ते उर्वरित आयुष्य त्याच्याकरता खर्च करा. कधीतरी उठल्या उठल्या सकाळी म्हणा, हे मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे. मुरलीधर गम पहले से भी कम तो न थे, एक और मुसीबत ले बैठे. मुरलीधर छलिया मोहन हम भी तुमको दिल दे बैठे. काही माणसं देवप्रिय परमार्थ करतात, काही माणसं स्वयप्रिय परमार्थ करतात, काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. स्वतःची आवड इतरावरती लादतात. देवप्रिय परमार्थ आम्हाला वाढवता येईल का? परमार्थ पथिकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने निष्ठा हाच त्याचा स्वधर्म आहे. अभंगाचं पहिलं
अतिशय गोड आहे. कीर्तन झाले, सगळ्यांना एक एक रुपया दिला. अतिशय गोड आहे. गायक वादक चांगले असले पाहिजे कीर्तनात. ज्याच्या कीर्तनातली गायक वादक चांगली त्याचं कीर्तन चांगलं. नाही तर कधी कधी फार अवघड होतं. आपण म्हणावं एका जनार्दनी घडव त्यांचा संग, पाठीमागची म्हणते एका जनार्दनी घोडं त्यांच्या संग. अशी भेटली आम्हाला. रंगणी रंगत गुलगुला बोलत, आपण असं म्हणावं. पाठीमागची म्हणते रंगणी रंगत गंगुला बोलत. असे ठग आम्हाला भेटते, रोजच भेटते. एक जण म्हटला, कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे तुमची चांगली जोडी आहे, सरांची तुमची अतिशय मैत्री तुमची चांगली आहे. कृष्णाने सांगितलेलं आहे अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये 15 अध्यायात चहा कसा करावा, कशावरती करावा हे देखील लिहून ठेवलंय म्हणे. सर्वस्य चाहम हृदयसन्न इष्टो, इष्टवर अशीही माणसं आपल्याला भेटतात. विठ्ठल ऐका ऐका, जरी हे आकाशवर पडे पाव, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, अनन्यता असणं अत्यंत महत्वाचे आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. जाई जाई निष्ठा महत्वाची आहे. संसार निष्ठा आणि ईश्वर निष्ठा. संसार निष्ठा ही माणसाला देवापासून दुरवते आणि ईश्वर निष्ठा ही माणसाला संसारापासून दुरवते. वर्षतया मंडळी संसार निष्ठा मांदियाळी नाही, ईश्वर निष्ठा मांदियाळी. ऐकणारी चांगली आहे. मला एक उदाहरण आठवलं म्हणून मी बोलेन. काय निष्ठा असते ऐका ऐका. ज्यावेळेस रामप्रभू शरयू नदीच्या काठावरती जात आहेत, गेल्यानंतर परमात्म्याने बाण घेतला, दगडाला घासतात पाण्यात बुडवतात, दगडाला घासतात पाण्यात बुडवतात, दगडाला घासतात पाण्यात बुडवतात. चौथ्यांदा परमात्म्याने पाण्यात बाण बुडवला तर त्या पाण्यातून रक्ताच्या बुडबुड्या आल्या.
परमात्म्याला वाटलं की आपल्याकडून काहीतरी उपद्रव्य झालंय. परमात्म्याने त्या पाण्यात हात घातला तर हातात बेंडकी आली. त्या बेंडकीला विचारलं, ज्यावेळेस तुला बाणटच झाला त्यावेळेस तुला ओरडायला काय झालं, का नाही ओरडली? त्यावेळेस त्या बेंडकीचं उत्तर घरी घेऊन जा. ती बेंडकी म्हणते, देवा ज्यावेळेस गावातले लोक त्रास देतात, ज्यावेळेस भावकीतले लोक त्रास देतात, देवा त्यावेळेस मी तुझा धावा करते. आज मला तूच त्रास दिलाय, धावा करायचा कुणाचा धावा करायचा? काय निष्ठा आहे महाराज. राम प्रभू सारखा आणि रावणासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. परी हे असो ऐसे श्रीराम रावण झुंजले जैसे, श्रीराम रावण झुंजले जैसे, नमिनी समिरी. परमात्म्यासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. ऐका ऐका, रावणाचा भाऊ विभीषण इकडल्या पार्टीत आला. कोण कुठल्या पार्टीत कधी जाईल याचा आता भरोसा नाही. विधानसभेच्या तोंडावरती काय होईल त्याचा काही भरोसा नाही. तो माझा काही विषय नाही. विभीषण इकडल्या पार्टीत आला. कधी आला तुम्हाला माहित आहे. आता आठवलं म्हणून सांगतोच, वेळ माझ्याकडे कमी आहे. पण ज्यावेळेस हनुमंतरायांनी जनार्दन महाराज सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली, सगळी लंका जळाली, पण एक घर जळत नाहीये. त्याचं कारण त्या घरात भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम. धन्यवाद लाडकी बहिणी, अतिशय गोड. श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम. भारी बदले तुम्हाला. वा वा, काय आवाज आहे तुमचा महाराज. असं वाटतं लता दिदींच्या तृतीय पुण्यस्मरणाला तुमचं भजन ठेवावं की काय गावकऱ्यांचं. एवढा गोड तुमचा आवाज आहे, अतिशय. आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे, तुमच्याकडून भजन झालं पाहिजे. अंतकरणाची मलिनता त्या ठिकाणी क्लीन होण्याकरताही आपण भजन करायचंय. ऐका, सगळी लंका जळाली पण एक घर जळाली. विभीषण, तू तर आमच्या पार्टीचा नाही ना. तू म्हणे मी फुटेल म्हणे. केव्हा फुटलं म्हणे? आता फुटलं म्हणे. चांगल्या माणसाकडे डायव्हर्ट झाला, काय अडचण नाही. फुटणं काही अडचण नाहीये. पण एक तोलामोलाचं वाक्य सांगेल कुबेर गेवराईकर, सगळं गाव तुमच्या घराला जाण्याच्या प्रयत्नात असू द्या, पण ज्या घरात भजन चालू आहे ना, कुणाच्या बापाची ताप नाही तुमचं घर जाळायचं. कुणाचं बापाची ताप नाही. आग लगी लंका में हलचल मची है, विभीषण की कुटिया कैसे बची है राम. कशाच्या जोरावरती? ओनली फक्त भजन. भजनातली ताकद ही काही सामान्य नाहीये. म्हणून भजन वाढवा. आयुष्याच्या शेवट फक्त भजन येणार आहे. माणसं म्हणतील महाराज करता येईल म्हातारपणात भजन. भरोसा नाही राहिला महाराज, काय म्हातारपणात भजन करणार तुम्ही? भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, कान से बहिरे हो जाओगे. बहिरे झाले का तुम्ही? कान से बहिरे हो जाओगे. भजन तुम सुन नहीं पाओगे. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है. एक मागतो गेवराईकर, भजन वाढवावं. आयुष्याच्या शेवट हिशोब केला तर संसारात काही शून्य हातात येईल. खऱ्या अर्थाने त्या संसार भोवऱ्यामध्ये आम्हाला कसं जगता येईल का? आयुष्याच्या सोबत शून्य हातात. तुम्ही आम्ही सगळेजण प्रवासी आहोत. प्रवास एक दिवस कुठेतरी थांबणार आहे. त्याकरता चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. विभीषण इकडल्या पार्टीत आला. मुलगा मेघनाथ तोही मेला. एकटा कुंभकर्ण राहिला. अनेक प्रकारची वानर सैन्य त्या कुंभकर्णाने मारून टाकले. सगळीकडे दुर्गंध पसरलाय. अनेक प्रकारची वानरं मारून टाकलेत. सगळीकडे दुर्गंध पसरलाय. एक वानर हातात आला आणि त्या वानराचा सुगंध आला. त्या वानराचं नाव भाऊजी
गंधमादनाला जवळ घेतलं. अरे हे गंधमादना, एकदा रावणाचं मन तुला सोडून देतो. नाही म्हणणार. अरे मन एकदा रावणाचं, नाही म्हणणार. मन एकदा रावणाचं, नाही म्हणणार. त्यावेळेस त्याचं उत्तर घरी घेऊन जा. अरे 500 दिले तर आपण पार्टी बदलितोय. नाही म्हणणार. राम मरे मरे हमारी बलाई, हमने तो अविनाश की घोंगडी पहन रखी है, किसी से मारे से न मर जाए. नाही म्हणणार. त्याचं उत्तर घरी घेऊन जा. अरे रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा एका क्षणात रामाचं म्हणून मारण्याकरता तयार आहे. त्याला म्हणतात निष्ठा, त्याला म्हणतात निष्ठा, त्याला म्हणतात निष्ठा. त्रेतायुगातली कथा सध्या कलियुगात सांगतोय. कुणाची? वा नर, वा नर. या वानराला कळतं बदलायचं नसतं. आणि जी माणसं बदलत नाही, जी माणसं विषयाविषयी परिपूर्ण असतात, त्या माणसांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल निष्ठा राहिली नाही, सगळी निष्ठानिष्ठी झाली. वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की भोलानाथ से निराला कोई और नहीं कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की आलाच महादेव. सगळी बोगस निष्ठा झाली आहे. मंगळवार आला की सुटला माझा पदरबाई, मी नव्हते भाना काळूबाईचं माझ्या शांताबाई लय बारीक वाजू नका. कुणाच्या अंगात येईल याचा भरोसाच नाही महाराज. सध्या तरी ते कलियुगात कुठून अंगात येतं काही मिळच लागत नाही. तुम्ही आतापर्यंत ऐकलं कधी ब्राह्मणबाईच्या अंगात आलं, मारवडीनबाईच्या अंगात? तिथं गावरान तूप आणते, हा रबडी खाती, तिच्या अंगात येत नाही. ही बाजरीच्या भाकरी खाती, तिच्या अंगातच कसं येतं काही कळत नाही. कुणाच्या येत असेल मला काही बोलायचं आहे, पण आम्ही संप्रदायावरती आणि संत विचाराला नोटीस आणि फोकस करणारी माणसं आहे. नेनती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचूनही ज्ञानोबारांनी ठरवलं असतं तर भविष्य सांगितलं नसतं का? ओम ह्रीम क्लीम चामुंडाय नव, हे त्यांना काही शक्य नाही का? पण हजारो साधकांचं भविष्य घडेल अशी ज्ञानेश्वरी आमच्या हातात दिली ना, काय भविष्याची गरज आहे? पण आता हे पोटाची खळगी भरण्याकरता गावोगावी येतात ते गोरखनाथ मच्छिंदरनाथ बाबा जन्मले उकंद्यात. कसे ते घरासमोर येणार. जय गुरु गोरखनाथ माई, जय गुरु गोरखनाथ माई. सासू सासऱ्याचा खूप त्रास माई. बापाचं नाव कमवण्याकरता आणि जय गुरु गोरखनाथ माई, जय गुरु गोरखनाथ. तेवढ्यात तिचा नवरा यावा समोरून. लक्ष्मी नारायणाचा जोडा माई, जय गुरु गोरखनाथ, जय गुरु गोरखनाथ. बाई, दान देण्यामध्ये तुझा हात खूप पुढे असतो. पण या वर्षात मंगळ ग्रह शनी ग्रहाशी एकत्रित झालेले आहे. त्याच्यामुळे बाबा इकडून माहूरगडाला निघालेले आहेत. माहूरगडाला निघालेले आहेत. बाबा तुझ्या नावाने एखादी पंगती माई. बाबाची पंक्ती करता 2000 दे माई. नाही बाबा 200. नाही माई, असं चालणार नाही. एक काम कर, 2 साड्या दे माई आणि 1000 रुपये देऊन टाक. गावातल्या सरपंचाने 1000 दिले, तू काहीतरी दे, चालला बाबा पुढं. असलं काय भविष्य असतं महाराज? तसलं काय नाही. भविष्य काय नसतं महाराज. की तुमच्या आमच्या भित्रे माणसं वारंवार देव बदलतात. असतं भविष्य. आठवलं म्हणून सांगतो. आता ऐकणारे आहेत म्हणून एक माता भगिनी माझ्याकडे आली, म्हातारी काठी टेकत. महाराज भविष्य सांगा. म्हणलं जा पटकन 2000ची नोट घेऊन. हे माग जा, नाही तर बसायचं नाही, तर पुढे बोलायचं असेल तर. म्हातारी काठी टेकत आली. महाराज कुंडली सांग. आमची कुंडली. म्हटलं जा म्हातारी 2000ची नोट आणि कुंडली घेऊन ये. म्हातारी धावत धावत घरी गेली. जनार्दन महाराज कुंडली घेऊन आली. मी म्हटलं तुमच्या मालकाचं नाव रामनाथ. म्हटलं तुम्हाला 2 मुलं. अगदीच बरोबर महाराज. काल 10 किलो गहू आणले. 5 किलो तांदूळ आणले. अगदीच बरोबर. म्हणलं म्हातारी कुंडली ठुली घरी. राशन कार्ड घेऊन आली. वय माग कसलं काय भविष्य असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. निष्ठा सांभाळा. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे.
निष्ठा सांभाळा बरं, जगावर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. देशाविषयी निष्ठा, धर्माविषयी निष्ठा, मातृनिष्ठा, पितृनिष्ठा हे अत्यंत गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे बा. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. देव तुम्हाला आम्हाला काही देईल या भूमिकेतून देवापर्यंत जाऊ नका. मंदिरात देव आम्हाला काहीतरी देईल या भूमिकेतून जाऊ नका. अरे देवाने खूप काही दिलं, या भूमिकेतून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा. या भूमिकेतून तुम्हाला देव आवडणं ही तुमच्या परमार्थाची सुरुवात आहे, पण देवाला तुम्ही आवडणं हा परमार्थाचा शेवट आहे. हा परमार्थाचा शेवट आहे. त्याकरता प्रयत्न करा. देवाला आम्ही आवडलो पाहिजे याकरता प्रयत्न करा. येणारा काळ फार भीषण आहे. देशासाठी, धर्मासाठी तरुणांना तुम्हाला भीक मागतो. देशासाठी, धर्मासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती, शुरामी सरदार मला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीची लगीन लागल जणनी रे प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशन धर्मा पायी, धर्मा पायी पायी. स्वतःचं रक्षण करता येईल एवढं मजबूत व्हा फक्त, बाकी काही नाही. आणि साधा किडूक निघला तर बायकोला विचारलं चप्पल कुठे आहे रे. अवस्था झाली महाराज. कधी देशाचं संरक्षण करणार आहे. तरुणांना तुम्हाला भीक मागतो. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही स्वच्छंदाने श्वास घेऊ शकतोय. कीर्तनाची परवानगी घेण्याकरता दादा तुम्ही मला फोन केला, मी तुमचं नाव विसरलो बरं. बस नामदेव दादा त्यांनी आग्रह केला, महाराज गाव फार सुंदर, यावं लागेल तुम्हाला. ऐका ऐका, स्वच्छंदाने तुम्ही आम्ही श्वास करू शकतो, श्वास घेऊ शकतो. ती उपकार त्यांचे आहेत बुवा. नाहीतर दिल्लीला जावं लागलं असं. हुजूर हम कीर्तन करना चाहते हैं. कीर्तनाची परवानगी घेण्याकरता दिल्लीला जावं लागलं असं आम्हाला. ही काळाची गरज आहे. कीर्तनात 2-5 मिनिटं धर्माविषयी जागरूकता गुरुवारी सांगतात, बोलत चला. अरे येणारा काळ विचित्र आहे. परमार्थ कळाला पाहिजे, धर्म कळाला पाहिजे. वेदांतही आम्ही सांगू शकतो, पण तुम्ही इकडं संप्रदायाकडे कल वाढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. परवानगी घ्यायला जावं लागलं असं तिथं. ते म्हटलं घ्या रहता है कीर्तन, तोंडात गोवा मावा वगैरे ते. आम्ही म्हटलं असं नाही क्या हो, टालो बजाते, पखवाद बजाते, हो हो रहता हे कीर्तन. हा मी कीर्तना करता काय सचिन महाराज असतो का, ही काय अर्जुन महाराज असतील का वाजवायला. ही कुणीतरी चांद भाई असते. हे सचिन महाराज नाही, हे मोहम्मद भाई, हे गायला रफीक, इकडं हंसराम चाचा. आणि अवस्था घेतली असती बा. त्यांचे उपकार आहे. स्वच्छंदाने तुम्ही आम्ही श्वास घेऊ शकतो, हे उपकार त्यांचे बा. मी एक नाव पुढे घेतो, सगळ्यांनी तेच नाव पाठीमागं म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की. लवाडीपणा केला तुम्ही. मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो तेच नाव पाठीमागे म्हणा. पण का जे म्हटलात तुम्ही, तुमच्या माझ्या धमन्या नाव ऐकलं ज्याचं रक्त सळसळ करतं महाराज. हे तरुण मंडळी तुम्ही इथं एकत्रित येत आहेत, आमची छाती फुकते राव. ही एवढी सगळी तरुण कीर्तन ऐकायला आहे. खरा धर्म तुमच्या खांद्यावरती आहे. माझा राजा र, माझा शिवबार, शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. या मावळातून मावळून तू कधीच गेलार, माझा राजा र, माझा शिवबार. त्यांचे विचार आम्हाला जगायला ऊर्जा देतात. घनदाट जंगल आहे, पाऊस होतो पडतो, एखादी तरुण युवती तिकडून येत असेल, तिच्या जर आम्हाला माय म्हणून पाय पडता येत असेल तरच जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार आहे. अन्यथा जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाहीये. कॉलेजचा चौक आहे, त्या चौकात 2-4 पोरं उभा आहेत, 1-2 मुली तिथून जात असेल त्या कॉलेजमधून, त्या मुलींना कुठं तर सुरक्षित वाटत असेल तरच जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार आहे. अन्यथा जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाही तुम्हाला. मला कुठं सुरक्षित आहेत महाराज आताच्या महिला. कालचं परवाचं डॉक्टर ती कोलकात्यातली घडलेली घटना किती विचित्र, घृणता, निर्दयी घटना आहे. या हरामखोर, अरे यांना भर चौकात घ्यायला पाहिजे. सांगायला अरे कायदा 10 मिनिटं बाजूला करा, एक एक तुकडे करा या हरामखोराचे. तोपर्यंत हे थांबणार नाही बा. की कायदा काय करू शकतो, काय ताकद तुमच्यात, फाशी देण्याची ताकद नाही.
कुणाला फाशी झाली आतापर्यंत? कायदा काय चाललंय हे सगळ्या गोष्टी? आमच्या तरुणांना थोडंसं पुढे द्या, पुढाकार, कायदा बाजूला करा, मग कळेल काय अवस्था असते. तर सांभाळा त्यांचे विचार, छत्रपतींचे विचार. रांझ्याचा पाटील उदाहरण माहितीये तुम्हाला, स्त्रीवर अत्याचार केला, गाढवावर बसून भिंड काढली, त्याची हात पाय सिर कलम करून टाका या नराधमाचे. ही त्यांची शिकवण आहे बुवा आम्हाला. हा, छत्रपती संभाजी महाराज देशासाठी झुरलेत ना, ज्यावेळेस हजारो साखळदंडाने बांधून भर सभेमध्ये उभं केलं. बादशाह म्हणतो, अरे वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फोड़ डालो इसकी आंखें, नोच डालो इसकी आंखें. ज्यावेळेस लाल तापलेल्या सळ्या घेतल्या डोळ्यात घालणार, शिलेदार म्हणतो, बादशाह ये आंखें जलाने की आंखें नहीं है, बादशाह ये आंखें जलाने की नहीं है, ये आंखें जताने की आंखें, जताने की आंखें. इसे संभाल कर रखना चाहिए. नाविलाज झाला, पाठीवरती चाबुकाचे फटके पडलेत, लाल तापलेल्या सळ्या घेतल्या, डोळ्यात घातल्या, सगळीकडे रक्त रक्त थैमान झालं. एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय, मस्तक वेगळं करणार. बादशाह म्हणतो, बोल संभा, इस्लाम कबूल है, बोल संभा, इस्लाम कबूल है. त्यावेळेस संभाजी महाराजांचं उत्तर घरी घेऊन जा. संभाजी महाराज म्हणतात, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वासातला श्वास आहे, तोपर्यंत जगेल हिंद म्हणून, मरेल हिंद म्हणून, मरेल हिंद म्हणून प्राणाची आहुती दिली, पण धर्म नाही सोडला. त्याला म्हणतात निष्ठा. विठाल निष्ठा महत्वाची आहे. तरुणांनो, तुम्हाला भीक मागतो, नामस्मरण वाढवा, भजन वाढवा, सकाळी सकाळी लवकर उठवा. एकमेकांना बोलत असताना बायकोला म्हणा रामकृष्णारी चहा दे, मित्राला फोनवर बोलताना म्हणा जय शिवराय रामकृष्णारी. एक वेगळी ऊर्जा मिळेल. बायकोला उठा लवकर, तिला लवकर उठवा, रामकृष्णारी जेवायला दे, रामकृष्णारी पाणी दे, रामकृष्णारी चहा दे. बोला, छोट्या छोट्या गोष्टीने परमार्थ वाढेल. पण सकाळी उठल्या उठल्या हे बायकोला रामकृष्णारी नाही म्हणत, तंबाखू कुठे आहे, तंबाखू. अशा अवस्था झाली बा. काय ना ते चैतन्य चूर्ण आहे, त्याच्यामुळे ते गरजेचं आहे. काही काहीला ते खाल्ल्याशिवाय, मदिरा देखील सुवर्ण चूर्ण आहे, हेच जावं, चांगली गोष्ट आहे. लिव्हर गेले, किडन्या गेल्या, यांना अपेक्षा काही नसते. महाराज आपली स्वतःची पोरगी एखादी प्याताला लिहून बघा, काय अवस्था असते कळेल तुम्हाला. त्या मंदिरात गेल्यानंतर काही मागत नाही महाराज, काही मागत नाही. कपाळाच कुंकू माझ्या जन्मभर राहू दे, कपाळाच कुंकू माझ्या जन्मभर राहू दे, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार, व्यसन मुक्त होऊ दे. काय कहता है, ही एकदा व्यसन लावा हो. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह उपयोगी शाम को उतर जाएगी. हरिनाम का प्याला पीकर दो दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. काय येतं महाराज, काय येतं आम्हाला? एक कपडे सोडले तर काय आमच्याकडे, दोन चार टिपणं सोडले तर आम्हाला काय येतं महाराज? किती का अभंग पाठी, आम्हाला काही येत नाही, काही येत नाही. काय येतं आम्हाला? चपलापाशी उभं राहण्याची आमची जागा नाही, अवकाश नाही आमची. ज्ञानोबारांनी कुठं आणून ठेवलं आम्हाला? फक्त भजन करतो, थोडं कीर्तन, संकीर्तन आहे. कुठं रोज 10,000 समाजात फिरतोय, ती त्यांची कृपा आहे. 15-20 लाखाच्या गाड्यात फिरतोय आम्ही, कुणाचे उपकार आहे? ही सगळी भजनाची ऊर्जा आहे बाबा, भजनाची ताकद आहे. अरे एखादा इंग्लिश मध्ये बोलला तर आम्हाला काही कळत नाही, काही कळत नाही. पण ज्याला इंग्लिश खरा खरा बोलता येते ना, ती माणसं 2-2 तास आमच्या समोर बसलेली असतात. हे परमार्थाचं वैभव आहे, हे परमार्थाचं वैभव आहे. सामान्य ऊर्जा आहे का महाराज? परमार्थाची ताकद ती जगायला. अरे आज सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात. व्हॉट्सअप अपडेट करा, ट्विटर अपडेट करा, इन्स्टा अपडेट करा, गुगल अपडेट करा. ही रोज मेसेज येतात आपल्याला, कारण या ऍप्स मध्ये आम्ही काहीतरी बदल केलाय. जंगली रमी पे आओ ना महाराज, 24 कस्टमर आपको सपोर्ट के लिए हाजिर आहे. आता महाराज लोक ठेवले नाही का? माझं नाव नीलम जाधव, मी राहणार भिवंडीचे आहे. जगू दे बाबा, जगू दे. तो रायगड मधला विश्वनाथ गावंड, तुम्हाला माहित असेल सर, 4 कोटीला लॉस झाला रमीमध्ये. 47 लाख रुपये त्याचं वार्षिक पॅकेज होतं. महाराष्ट्रातल्या घटना आहे. फाशी घ्यावं लागली, लेकर उन्हातानात पडले. आता त्या शहागडला घडलेली घटना आहे. 15 एकर जमीन घातली त्या रमीमध्ये, बापांनी फाशी घेऊन टाकली. किती उदाहरण द्यायचे तुम्हाला? तुमचा वेळ भजनात वाढवा, साधनेत वाढवा, अभ्यास करा. माय बापाची छाती उंचावल्या गेली पाहिजे, त्यांना स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्या लेकराबद्दल. असं काहीतरी कर्तृत्ववान तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा, काहीतरी काहीच करा. बापाला छाती भरून ऊर भरलं पाहिजे त्यांचं. खरंच पोरगं जन्माला आलं तर छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला वाढवता येईल का? आणि हवं त्या साध्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल का?
म्हणून तरुणांनो भीक मागतो, निष्ठा सांभाळा. निष्ठेबरोबर भाव अत्यंत महत्वाचा आहे. देवाला काही लागत नाही, पैसा प्रॉपर्टी तुमचं काही लागत नाही, फक्त तुमच्याकडे किती अनन्यता आणि भाव आहे हे महत्वाचं आहे. हे भाव महत्वाचा आहे. काही न लगे एक भावची करणं. देवाला काय लागतं? देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला देव भावाचा पैशाचा भुकेला. काही लागत नाही मला, तुमच्याकडलं प्रेम लागतं. भावाच्या जोरावरती तुम्हाला माहिती आहे वृंदावनातले प्रेमानंद स्वामी या तरुणांना माहित आहे दोनही किडनी त्यांच्या निकामी आहेत. डॉक्टरनी ओनली फक्त 5 वर्षाची त्यांना गॅरंटी दिली होती. 5 वर्ष जगाल. आज 18 वर्ष झाले तो महात्मा भजन करतोय. कशाच्या जोरावरती? साधना आहे बाबा, भाव आहे. 18 वर्ष झाले. IBN लोकमत TV9 ही सगळी पत्रकार परिषद त्यांची घेतली. आपको तो डॉक्टर ने ओनली 5 साल की गारंटी दी थी. कौन सा रीजन है, कौन सी ताकद है ऐसे? 18 वर्ष झाले, किडन्या नाही तुम्हाला. त्यावेळेस त्यांचं उत्तर घरी घेऊन जा. ते म्हटले कोण म्हणतं किडन्या नाही? अहो, एक किडनी माझी राधा आहे आणि एक किडनी माझी कृष्ण आहे. हा भाव देवा समोर गेल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येणं हा भाव आहे. हा भाव आहे. देवा समोर गेल्यानंतर तुमच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे. तोपर्यंत तुम्ही परमार्थात सफल नाही झाले. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, सफल झाला तुमचा प्रवास परमार्थाचा. देवा पाणी आलं पाहिजे डोळ्यात, असं जीवन. हे ऊर्जा आहे बाबा भजनाची, सामान्य ऊर्जा आहे. जाऊन बघा वृंदावनात. श्रीनिधिवन प्यारा है यहाँ यमुना किनारा है, कण कण में बिहारी जी यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. होता नितरास यहाँ संतों का वास यहाँ, सदभाव भक्ति का होता है साथ यहाँ. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो सगळ्यांनी वरती हात घ्या. वा, निष्ठा महत्वाची, भाव महत्वाचा आहे. निर्धार वर्म सांभाळा बरं, निष्ठा महत्वाची. वा, पाठीमागचे घ्या हात. दिवाळीला गेल्या नव्हत्या का तुम्ही? घ्या जर वरती हात.
गोड आहे 2 मिनिटं आपण सगळेजण भजन करूया 2 मिनिटं चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी कोठा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी मधुमती मंगळी पाना हरी कोठा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी वर्ष देशाला
झोपा